नमस्कार, कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी वरण चकोल्या एका नवीन पद्धतीने बनवून दाखवल्या आहेत। अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचं आहे। जिरं देखील छान फुललं आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला लसूण, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे, तो देखील तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो छान परतला की यामध्ये टाकायचं आहे पाव वाटी मुगाची डाळ। इथे तुम्ही तूर डाळ व मूग डाळ मिक्स करून देखील वापरू शकता। आता डाळ छान अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 3 वाट्या पाणी। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून या कढईवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी चकोल्या बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकत याचा घट्टसर असा आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीनेच याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। पिठाचा छान असा घट्टसर गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे। आता यावर थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटे हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। आता या पिठापासून चकोल्या बनवून घेऊयात। त्यासाठी ते मी पोळपाटावर पीठ असं पुन्हा छान मळून घेतलेलं आहे आणि बेलण्याने याला थोडंसं तेल लावून छान असं पातळ चपाती आपल्याला याची लाटून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपल्याला जेवढी पातळ ही चपाती लाटता येईल तेवढी मी इथे लाटून घेतलेली आहे। आता एका चाकूने ही चपाती मी चौकोनी आकारात कट करून घेत आहे। इथे बघू शकता तुम्ही, चपाती कट करून झालेली आहे। आता यातील एक चौकोनी तुकडा घ्यायचा आहे, त्याचे टोक असे पकडून घ्यायचे आहेत आणि मध्ये घट्ट असं पॅक करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे छोटंसं चौकोनी फूल बनवून घ्यायचं आहे। इथे अजून एक फूल मी तुम्हाला या चकुलीचं बनवून दाखवते। अशा प्रकारे मी सर्व चकोल्याचे फुलं इथे बनवून घेतलेले आहेत। इथे बघू शकता, डाळ देखील छान अशी शिजलेली आहे आणि यातील पाणी देखील कमी झालेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी गरम करून या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून या डाळीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेले चकोल्याची सर्व फुले यामध्ये सोडून घ्यायची आहेत। चकोल्या या वरणामध्ये सोडून झालेल्या आहेत। आता चकोल्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा साजूक तूप आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। साजूक तुपामुळे या डाळ चकुलीला एकदम छान अशी चव येते। आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करून 10 मिनिटे आपल्याला ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, चकोले एकदम मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि टम्म फुगलेले आहेत। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करून या गरमागरम चकोल्या एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। चला तर आजची ही डाळ चकोलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।